नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण फिमेल गॅमेटोफाइट याविषयी माहिती पाहणार आहोत. फिमेल गॅमेटोफाइट इन प्लांट्स. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मेल गॅमेटोफाइटच्या बाबतीत माहिती पाहिली. मेल गॅमेटोफाइट ज्या वेळेला आपण प्लांटमध्ये डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट मीन्स मायक्रोस्पोरेंजिया किंवा मायक्रोस्पोर याविषयी माहिती पाहिली. त्या अगोदर आपण फ्लावरच्या बाबतीत थोडीशी माहिती पाहिली होती. फ्लावर्स हॅव द 4 फ्लोरल व्हर्ल, ॲसेसरी 2 अँड एसेन्शियल 2. ॲसेसरी फ्लोरल व्हर्ल मध्ये कॅलिक्स करोला आहे, तर एसेन्शियल फ्लोरल व्हर्ल मध्ये अँड्रोसियम गायनोसियम आहे. आज आपल्याला गायनोसियम याविषयी माहिती पाहिजे. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द कार्पेल. कार्पेल असं संबोधलं जातं. गायनोसियम इज ऑल्सो कॉल्ड कार्पेल. सो इन विच दिस कार्पेल और एंड्रोसियम there are 3 parts are there which is studied in 11th science, but I also recall that 11वीच्या वर्गामध्ये आपण ते बघितलेलं आहे, तरीही ते आपण रिकॉल करूया. यामध्ये जसं एंड्रोसियम मध्ये 3 भाग होते ते आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले. त्या एंड्रोसियमचे 3 भाग, जसं अँथर मध्ये एक कनेक्टिव्ह आणि फिलामेंट, अँथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट. जसे एंड्रोसियमचे 3 भाग तसे गायनोसियमचे सुद्धा 3 भाग पडतात. यामध्ये ओहरी, स्टाईल अँड स्टिग्मा किंवा स्टिग्मा, स्टाईल, ओहरी हे 3 भाग या गायनोसियमचे पडतात. आता गायनोसियमचे 3 भाग पडतात, त्यापैकी महत्वाचा भाग स्टिग्मा असतो. जो स्टिग्मा पोलिनेशनच्या वेळेला स्टिक करण्याचं काम करतो. म्हणजे पोलन ग्रेन आर स्टिक ऑन द स्टिग्मा. पोलिनेशन झाल्याच्या नंतर पोलन ग्रेन हे स्टिग्मावरती स्टिक होतात आणि त्या पोलन ट्यूब निर्माण करतात. ते आपण पोलन ग्रेनच्या बाबतीत त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. त्या पोलन ग्रेन मध्ये पोलन ट्यूब तयार झालेली, ती स्टिग्मा मधून ती पोलन ट्यूब तयार होते आणि ती स्टिग्माच्या माध्यमातून स्टाईल मधून ओहरीपर्यंत येते. आणि ओहरीमध्ये नेमकं काय असतं, तर ओहरीमध्ये अनाट्रॉपस ओव्हल असतं. जे अनाट्रॉपस ओव्हल फिमेल गॅमेटोफाइट या नावाने ओळखलं जातं. या फिमेल गॅमेटोफाइट मध्ये सर्वात महत्वाचा भाग असतो एम्ब्रियो शाक. यालाच फिमेल गॅमेटोफाइट असं संबोधलं जातं. या एम्ब्रियो शाक हा भाग या अनाट्रॉपस ओव्हल मध्ये सर्वसाधारण ओव्हलचे प्रकार अनेक पडतात. मात्र अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये, या अँजिओस्पर्म मध्ये सर्वसाधारण आपण ज्या वेळेला हे फिमेल गॅमेटोफाइटचा अभ्यास करू त्यावेळेला अनाट्रॉपस ओव्हल, हे अनाट्रॉपस ओव्हल आपल्याला ओव्हरीमध्ये पाहायला मिळेल, प्लांटच्या ओव्हरीमध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून या अनाट्रॉपस ओव्हल विषयी, जे ओव्हरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, त्याविषयी सविस्तर माहिती फिमेल गॅमेटोफाइट मध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची. यामध्ये बघा अनाट्रॉपस ओव्हलची डायग्राम आहे. आता अनाट्रॉपस ओव्हल म्हणजे नेमकं काय? अनाट्रॉपस असं नाव त्या ओव्हलला का देण्यात आलं? अनाट्रॉपस या शब्दाचा अर्थ होतो उफराटा. उफराटा म्हणजे उलट, ज्याला आपण म्हणतो उरफाटा किंवा उफराटा असं संबोधतो. तर या उफराटे असणाऱ्या अनाट्रॉपस असणाऱ्या ओव्हलला हे सर्व पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व भागांविषयी माहिती आपल्याला पाहिजे. कुणाचं फंक्शन काय, कोण काय काम करतं, यापैकी कुठले कुठले भाग काय काय काम करतात, कुठल्या भागाला काय संबोधलं जातं, याविषयी सविस्तर माहिती आपल्याला पाहता येईल. अनाट्रॉपस ओव्हल. सुरुवात आपण प्लासेंटा पासून करूया. प्लासेंटा इज द मेन पार्ट विच इज प्रेझेंट इन द ओव्हरी. ओव्हरीमध्ये जो प्लासेंटा असतो तो प्लासेंटा, या प्लासेंटाला अटॅच असणारा भाग या अनाट्रॉपस ओव्हलचा, जो फ्युनिकल या नावाने ओळखला जातो. फ्युनिकल इज द पार्ट ऑफ दिस अनाट्रॉपस ओव्हल. फ्युनिकल हा अनाट्रॉपस ओव्हलचा पार्ट आहे, जो बांधला जातो किंवा जोडलेला असतो. तो कशाला? तर प्लासेंटाला. These funicles is the part of anatropous ovule which is joins with the placenta in the ovary of flower. फ्लावरच्या ओव्हरीमध्ये मीन्स फिमेल गॅमेटोफाइट, आपण त्याविषयी माहिती पाहतो फिमेल गॅमेटोफाइट याविषयी. तर प्लासेंटा हा भाग फिमेल गॅमेटोफाइट मध्ये ओव्हरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या ओव्हरीला हे फ्युनिकल्स, या फ्युनिकलला दुसरं नाव आपल्याला सर्वसाधारण, ज्याला मराठीमध्ये याचा दांडा असं म्हणता येईल. या अनाट्रॉपस ओव्हलचा जो दांडा किंवा अनाट्रॉपस ओव्हलचा एक विशिष्ट अशा प्रकारचा स्ट्रक्चर की जे या प्लासेंटाला जोडलेला आहे. हा फ्युनिकल जॉईंट्स विथ दिस अनाट्रॉपस ओव्हल. हा फ्युनिकल ज्या ठिकाणी मेनली अनाट्रॉपस ओव्हलच्या बॉडीला जोडला जातो. द फ्युनिकल इज अटॅच्ड विथ द बॉडी ऑफ अनाट्रॉपस ओव्हल. Where that region are called as
ज्या ठिकाणी हे क्युटिकल या अनाट्रोपस ओव्हलच्या बॉडीला जोडलं जातं त्या रिजनला, त्या ठिकाणाला या ठिकाणी जोडलं जातं सुरुवातीला, या ठिकाणाला हिलम असं संबोधलं जातं. Sometimes these hilum are also called as the hilus, and these funicle are also called as the funiculus. Means funiculus and hilum means hilus. As like this, the name will be sometimes changed. The funicle is attached with the body of Anatropus owl. Then the name of this part is the ज्या ठिकाणी हे फ्युनिकुलस या अनाट्रोपस ओव्हलच्या बॉडीला जोडलं जातं त्या ठिकाणी त्याला हिलम किंवा हिलस असं संबोधलं जातं. आता या फ्युनिकुलस हिलमच्या नंतरचा पार्ट आता आपण याच्यामध्ये सविस्तर या पूर्ण भागांची थोडी करून पूर्ण माहिती घेऊया. सर्वसाधारणतः बघा, चलाझा means this egg, this base of this Anatropus owl. बेस म्हणजे त्याचा पाय. आता हे उलट आहे, हे उपराट आहे, याचं तोंड इकडच्या बाजूला आणि इकडचा बेस आहे. हे उलट आहे, उपराट आहे, म्हणूनच याला अनाट्रोपस असं नाव देण्यात आलेलं आहे. चलाझल एंड इज द बेस ऑफ दिस अनाट्रोपस ओव्हल. दिस इज द चलाझल एंड. या एंडला चलाझल एंड असं म्हणतात. आता या अनाट्रोपस ओव्हलला हे दोन म्हणजे इकडच्या बाजूला तोंड, इकडच्या बाजूला बेस, या सगळ्या गोष्टींचा संदर्भ का दिला जातो त्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. ऍट द टाइम ऑफ पोलिनेशन अँड आफ्टर पोलिनेशन फर्टिलायझेशन इज ऑकर. पोलिनेशनच्या नंतर फर्टिलायझेशन घडतं. जे फर्टिलायझेशन काल आपण बघितलेल्या डायग्राम मध्ये त्या पोलन ग्रेनला जी पोलन ट्यूब निर्माण होते, ती पोलन ट्यूब एंटर्स इनटू द स्टाईल मधून एंट्री करते. मात्र स्टाईल मधून ओव्हरीमध्ये एंट्री करत असताना ती त्या पोलन ट्यूबची एंट्री sometimes they are entered through the microfilm, sometimes they are entered into this chalaza, sometimes they are entered in between these two ends. Means there is no chalaza, there is no microfilament, they enters in between these two ends. काही वेळेला ती जी ट्यूब असते ही तीन प्रकारे या अनाट्रोपस ओव्हल मध्ये एंट्री करते. मात्र अनाट्रोपस ओव्हल मध्ये सर्वसाधारण अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये याची एंट्री जनरली ही या मायक्रोफिलर एंड कडूनच होत असते. ऍबनॉर्मल कंडिशन मध्ये ती चलायझर एंड किंवा इतर दुसऱ्या बाजूने होऊ शकते. मात्र नॉर्मली मायक्रोफिलर एंड कडूनच त्याची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. यावरून तुम्हाला आपल्याला हे दोन एंड पाहायला मिळतील. इकडच्या एंडला चलायझर एंड म्हणतात तर इकडच्या एंडला मायक्रोफिलर एंड म्हणतात. This opening of these anatropous oval are called as the microfilm, and this end of these anatropous oval are called microfilarium. या ओपनिंगला मायक्रोफिल असं संबोधतात आणि ओपनिंग कडच्या एंडला या अनाट्रोपस ओव्हलच्या इकडच्या एंडला मायक्रोफिलर एंड असं संबोधलं जातं. इकडच्या एंडला अनाट्रोपस ओव्हलच्या बेस कडच्या एंडला चलायझर एंड असं संबोधलं जातं. अँटीपोडल सेल्स. Before that, we studied now the embryos. The antipodal cell किंवा synergids, egg cell, secondary nucleus याविषयी आपण माहिती नंतर पाहू. अगोदर आपण एम्ब्रियो शाक विषयी माहिती पाहू. एम्ब्रियो शाक, this part is a rounded structure which is present inside the nucleus. हे ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तो हा भाग आहे. हा भाग पूर्णपणे ज्याला आपण पुन्हा एकदा याला इंडिकेट करूया. हा जो भाग आहे हा दिसतोय, ही लाईन, या लाईनच्या आतला जो भाग आहे या आतल्या पूर्ण भागाला याला न्यूसेलस असं संबोधलं जातं. दिस न्यूसेलस मीन्स दिस पार्ट, ऑल ऑफ दिस पार्ट. These nucellus are formed from the central parenchymatous tissue. Central parenchymatous tissue पासून बनलेला हा न्यूसेलसचा पार्ट असतो. या सेंट्रल न्यूसेलस टिश्यू यामध्ये हा एम्ब्रियो शाक प्रेझेंट असतो. म्हणजे सेंट्रल न्यूसेलस टिश्यू means these nucellus means central parenchymatous tissue is present in the nucellus. Means nucellus are formed from the central parenchymatous tissue. Central parenchymatous tissue पासून हा न्यूसेलसचा भाग तयार झालेला आहे ज्याला आपण न्यूसेलस असं संबोधतो. आणि न्यूसेलसच्या आत हा एम्ब्रियो शाक आपल्याला पाहायला मिळतो. हा एम्ब्रियो शाक, न्यूसेलसच्या आत एम्ब्रियो शाक राउंडेड स्ट्रक्चर पाहायला मिळतं. आणि या एम्ब्रियो शाक म्हणजेच ज्याला आपण फिमेल गॅमेटोफाइट असं समजू शकतो.
किंवा फिमेल गॅमेटोफाइट असं त्याला म्हणतो. हा एम्ब्रियो शाक फिमेल गॅमेटोफाइट म्हणून ओळखला जातो, ज्याच्यामध्ये अँटीपोडल सेल्स 3 अँटीपोडल सेल्स आर प्रेझेंट ऍट द एंड ऑफ चलायझल. मीन्स चलायझल एंड या अनाट्रोपस कोन मध्ये चलायझल एंड कडे या एम्ब्रियो शाक मध्ये अँटीपोडल सेल असतात. पुन्हा एकदा सविस्तर समजून घ्या. अनाट्रोपस कोन उभराट असतं म्हणून त्याला अनाट्रोपस असं म्हणतात. त्याला 2 एंड असतात, एक चलायझल एंड असतं, एक मायक्रोफिलर एंड असतं. या अनाट्रोपस कोहून याची बॉडी फ्युनिकल याला ज्या ठिकाणी जोडली जाते त्याला हिलम असं म्हणतात आणि याच्या खालच्या भागाला फ्युनिकल्स असं म्हणतात. फ्युनिकल्स हा प्लासेंटाला जोडलेला असतो. प्लासेंटा हा ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतो, फ्लावरच्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतो. फ्लावरच्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असणारा प्लासेंटा हा फ्युनिकलला जोडला जातो आणि फ्युनिकल या अनाट्रोपस कोहूनच्या बॉडीला जोडलं जातं. ज्या ठिकाणी ते बॉडीला जोडलं जातं त्या ठिकाणाला हिलम असं म्हणतात. आणि नंतर या पूर्ण बॉडीविषयी सविस्तर माहिती पाहताना 2 एंड याला असतात, एक चलायझल एंड असतं तर दुसरं मायक्रोफिल एंड असतं. चलायझल एंड आणि मायक्रोफिल एंडला ओपनिंग असते, चलायझल एंडला देयर इज नो एनी टाइप ऑफ ओपनिंग. तिथं कुठल्याही प्रकारची ओपनिंग आपल्याला पाहायला मिळत नाही. मग या 2 एंड पैकी या 2 एंडच्या मध्ये म्हणजे अनाट्रोपस ओव्हलच्या बॉडीमध्ये सर्वात महत्वाचा आणि जो पॅरेन्कायमॅटस टिश्यू पासून सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू असं संबोधलं जातं त्या कृतींना. त्या सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू पासून तयार झालेला जो भाग असतो त्याला न्यूसेलस असं म्हणतात. या न्यूसेलसच्या आत एम्ब्रियो शाक आपल्याला पाहायला मिळतो. इनसाइड द न्यूसेलस देयर इज द एम्ब्रियो शाक इज प्रेझेंट. इन दिस एम्ब्रियो शाक देयर आर antipodal cells are present in the embryo sac at the end of chalaizal. Then the synergies are also present. There are two synergies. There are 2 synergies present at the microfilament in the embryo sac, and 1 egg cell is present in between these 2 synergies in the embryo sac. आता लक्षात घ्या, या न्यूसेलस मध्ये एम्ब्रियो शाक आहे. एम्ब्रियो शाक मध्ये चलायझल एंड कडे 3 अँटीपोडल्स आहेत. कशामध्ये? एम्ब्रियो शाक. डू नॉट प्रेझेंट इन द न्यूसेलस. न्यूसेलस मध्ये त्या बाहेर नाही. न्यूसेलसच्या आत एम्ब्रियो शाक आहे. एम्ब्रियो शाक मध्ये त्या अँटीपोडल सेल आहेत. त्या अँटीपोडल सेल चलायझल एंड कडे आपल्याला पाहायला मिळतात, ज्या 3 असतात. आणि मायक्रोफिलर एंड कडे एम्ब्रियो शाक मध्ये सिनर्जीज असतात, ज्या 2 सिनर्जीज असतात आणि एक सेल असते. 2 बाजूला 2 सिनर्जीज आणि 2 सेलच्या मध्ये 2 सिनर्जीजच्या मध्ये एक सेल असते. आणि इन बिटवीन द सेंटर ऑफ एम्ब्रियो शाक, या एम्ब्रियो शाकच्या सेंटर मध्ये सेकंडरी न्यूक्लियस असते. या एम्ब्रियो शाकच्या सेंटर मध्ये सेकंडरी न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतं. देयर इज द सेकंडरी न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ एम्ब्रियो शाक इज फिमेल गॅमेटोफाइट. लिसन केअरफुली. हे जे पूर्ण स्ट्रक्चर आपण बघतोय हे स्ट्रक्चर फिमेल गॅमेटोफाइट मध्ये एम्ब्रियो शाक म्हणजे फिमेल गॅमेटोफाइटचं आहे. याच्यामध्ये 2 एक सेल आहे आणि सेकंडरी न्यूक्लियस आहे. त्या 2 बाबी लक्षात घ्या. मेल गॅमेटोफाइट मध्ये आपण मायक्रोस्पोर मीन्स पोलन ग्रेनची जी पोलन ट्यूब निर्माण झाली होती त्या पोलन ट्यूब मध्ये मेल गॅमेट्स, देयर आर द 2 मेल गॅमेट्स प्रेझेंट इन द पोलन ट्यूब. त्या पोलन ट्यूब मध्ये आपण 2 मेल गॅमेट अभ्यासले त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. मग त्या पोलन ट्यूब मध्ये जे 2 मेल गॅमेट आहेत ते 2 मेल गॅमेट जी पोलन ट्यूब येते ती पोलन ट्यूब याच्यामधून एंट्री करते. त्या पोलन ट्यूबने या मायक्रोफिल एंडमध्ये एंट्री केल्याच्या नंतर ट्यूब रप्चर होते आणि ट्यूब न्यूक्लियस याच्यामध्ये एंट्री करतं आणि ट्यूब न्यूक्लियसने याच्यामध्ये एंट्री करून नंतर या सिनर्जीजला रप्चर करण्याचं काम केलं जातं ट्यूब न्यूक्लियसच्या माध्यमातून. सिनर्जीजला रप्चर करून त्यापासून घटक मिळवले जातात आणि नंतर हे जे एक सेल आहे एक सेल सोबत एक मेल गॅमेट रिॲक्ट होतो. या एक सेल म्हणजेच एक सोबत एक मेल गॅमेट ह्याच्यासोबत रिॲक्ट होतो. एक सेल सोबत दे आर कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. मीन्स दिस हॅप्लॉइड female gamete and haploid male gamete conjugately met together, they are called fertilization. त्याला काय म्हणतात तर फर्टिलायझेशन म्हणतात. आता उरलेलं एक मेल गॅमेट त्या ट्यूब मध्ये असतं आणि उरलेला एक एम्ब्रियो शाक मधील या सेकंडरी न्यूक्लियसला येऊन एक मेल गॅमेट म्हणजे राहिलेलं एक मेल गॅमेट एक सुरुवातीचं मेल गॅमेट एक सेल सोबत तयार
तर दुसरा राहिलेला एक मेल गॅमेट या सेकंडरी न्यूक्लियस सोबत रिॲक्ट होतो. जेव्हा पहिलं मेल गॅमेट ह्याच्यासोबत रिॲक्ट होतं त्याला फर्टिलायझेशन म्हणायचं, आणि दुसरं मेल गॅमेट जेव्हा या सेकंडरी न्यूक्लियस सोबत रिॲक्ट होतं तेव्हा त्याला डबल फर्टिलायझेशन म्हणायचं. मीन्स फर्टिलायझेशन अँड डबल फर्टिलायझेशन. ज्या वेळेला आपण फर्टिलायझेशनचा अभ्यास करूया त्यावेळेला फर्टिलायझेशनच्या वेळेला ही सविस्तर ही प्रोसेस आपल्याला अभ्यासायची. त्या प्रोसेसला फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन इज ऑल्सो कॉल्ड एज इन अनदर वर्ड देयर आर द ट्रिपल फ्युजन. त्याला ट्रिपल फ्युजन असंही संबोधलं जातं. डबल फर्टिलायझेशन अँड ट्रिपल फ्युजन इज द वन थिंग. ही एकच थिंग आहे, कारण ट्रिपल फ्युजन म्हणजे नेमकं काय तर हे डिप्लॉइड असतं आणि ते हॅप्लॉइड असतं. हॅप्लॉइड डिप्लॉइड meet together they form the triploid, but here the haploid male gamete and haploid female gamete they form the diploid condition of zygote. म्हणजे ते डिप्लॉइड कंडिशनचा एक झायगोट तयार करतात. या ठिकाणी या अनाट्रोपस ओव्हल विषयी सविस्तर माहिती आपण बघितली, ज्यामध्ये अनाट्रोपस ओव्हलचं 2 मिनिट असतं. मी परत एकदा रिकॉल करतो थोडक्यात विदिन द 2 मिनिट्स. 2 मिनिटांमध्ये आपण हे सगळं परत बघूया. अनाट्रोपस ओव्हल याला काय म्हणतात तेही सांगितलं. ही उभराटा असतं, उलट असतं म्हणून याला अनाट्रोपस ओव्हल असं संबोधलं जातं. हे अनाट्रोपस ओव्हल ओव्हरीमध्ये, फ्लावरच्या ओव्हरीमध्ये प्लासेंटाला जोडलं जातं ते फ्युनिकलच्या साहाय्याने. ह्या फ्युनिकलच्या साहाय्याने ओव्हरीमध्ये प्लासेंटाला जोडण्याचं काम या फ्युनिकलच्या माध्यमातून होतं. आणि हेच फ्युनिकल या अनाट्रोपस ओव्हलच्या बॉडीला ज्या ठिकाणी जोडलं जातं त्याला हिलम असं संबोधतात. या अनाट्रोपस ओव्हलच्या बॉडीचे दोन टोक आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे मायक्रोफिलर एंड आणि दुसरा आहे चलायझल एंड. चलायझल एंड वरच्या बाजूला म्हणजेच ते बेस कडच्या बाजूला असतं, तर मायक्रोफिलर एंड हे या फ्युनिकलच्या कडील बाजूला आपल्याला मायक्रोफिलर एंड पाहायला मिळतं. आता यामध्ये चलायझल एंड, मायक्रोफिलर एंड हे अनाट्रोपस ओव्हल मध्ये एम्ब्रियो शाक हे पूर्णपणे पाहायला मिळतं. हे कशामध्ये तर न्यू सेल्स मध्ये. न्यू सेलच्या आत एम्ब्रियो शाक आहे आणि एम्ब्रियो शाकच्या आत अँटीपोडल ह्या चलायझल एंडकडे असतात, तर सिनर्जिड्स या मायक्रोफिलर एंडकडे असतात आणि त्याच्यामध्येच एक सेल असते आणि सेकंडरी न्यूक्लियस सेंटर ऑफ एम्ब्रियो शाक. आता यामधील 2च बाबी आहेत आपल्याला बघायच्या राहिल्या, ज्या तुम्हाला सांगायच्या या ठिकाणी राहून गेल्या. त्यापैकी आउटर इंटेगमेंट, दिस पार्ट वन इंटेगमेंट, दिस इज द वन इंटेगमेंट. आउटर, दिस इज द सेकंड इंटेगमेंट, दिस इज द सेकंड इंटेगमेंट. मीन्स हे 2 इंटेगमेंट आहेत. इंटेगमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे आवरण ज्याला आपण म्हणतो. द्विदल वनस्पतीमध्ये 2 दल ज्याचे निर्माण होतात आणि ज्याला जे आवरण असतं ते 2 आवरण असतात. 2, एक बाहेरचं आणि एक आतलं. कुठलंही पीक जर आपण द्विदल वनस्पतीचं जर घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला 2 आवरण पाहायला मिळतील. उदाहरणार्थ आपण हरभऱ्याचं घेऊन बघूया. हरभरा द्विदल वनस्पती आहे. डायकॉटिलेडॉन्स. Within the dicotyledon plant there are the outer and inner layers, protective layers. त्याच्यामध्ये 2 लेयर असतात. एक बाहेरची खूप थिक हार्ड कठीण असते, तर त्याच्या आतली स्मूथ मऊ आणि थोडीशी पातळ थिन असते. या 2 लेयर असतात. या 2 लेयर कशापासून तयार झालेले असतात त्या सीडला, तर त्या इंटेगमेंट पासून तयार झालेले असतात. हे बाहेरचं जे इंटेगमेंट याला आउटर इंटेगमेंट असं म्हणतात आणि आतलं जे इंटेगमेंट आहे त्याला इनर इंटेगमेंट असं म्हणतात. हे इंटेगमेंट म्हणजे त्या सीड निर्माण झाल्याच्या नंतर आपल्याला स्पष्टरित्या पाहायला मिळतात. हे इंटेगमेंट विच आर द प्रोटेक्टिव्ह फंक्शन. याचं काय काम आहे तर या पूर्ण एम्ब्रियो शाकचं किंवा न्यू सेलचं याचं संरक्षण करण्याचं काम हे इंटेगमेंट करत असतात. हे दिस टाइप ऑफ ओव्हल कॅन रप्चर ॲज वेल ॲज मेकॅनिकल इंजुरी आर देअर. याला कुठल्या प्रकारची जर मेकॅनिकल इंजुरी झाली, जर आपटले किंवा रप्चर झालं, कुठं जर पडलं तर ती मेकॅनिकल इंजुरी सहन करण्याचं काम या इंटेगमेंटच्या माध्यमातून म्हणजे रप्चरिंग होण्यापासून हे वाचवण्याचं काम हे आउटर इंटेगमेंट आणि इनर इंटेगमेंट हे इंटेगमेंट या एम्ब्रियो शाकला वाचवण्याचं काम करत असतात. इन दिस वे प्लासेंटा ऑफ ओव्हरी जॉइनिंग विथ द फ्युनिकल्स. फ्युनिकलला त्याची जॉइनिंग होते. फ्युनिकल joins with the body of Anatropus and the site of hilum. Then integument, outer integument and inner integument. There are the 2 integument which protect this Anatropus. Then the egg cell present inside the embryo sac. Embryo sac is present inside the nucellus. Nucellus आणि embryo sac. Nucellus मध्ये embryo sac असतं. Embryo sac मध्ये nucellus नसतं.
न्यूसेलस मध्ये एम्ब्रियो शाख असतो. हा एम्ब्रियो शाख न्यूसेलस मध्ये प्रोटेक्शन आणि नरिशमेंट देत असतो. या एम्ब्रियो शाख पासूनच म्हणजे या न्यूसेलस पासूनच एम्ब्रियो शाखला प्रोटेक्शनही मिळतं आणि नरिशमेंट सुद्धा मिळते. ते these nucellus provide the nourishment and protection to the embryo shaft आणि त्याच माध्यमातून एम्ब्रियो शाखची डेव्हलपमेंट होऊन अँटीपोडल सेल सिनर्जिस एक्सेल अँड सेकंडरी न्यूक्लियस will form. Here these anatropous ovule descriptively complete here. Remaining part means female gametophyte after oogenesis means the megasporengenesis. आपण मेल गॅमेटोफाइटला काय बघितलं? मायक्रोस्पोरेंजेनेसिस. तर आता फिमेल गॅमेटोफाइटला मेगास्पोरेंजेनेसिस ही प्रोसेस बाकी आहे. ती मेगास्पोरेंजेनेसिस म्हणजे स्पोर फॉर्मेशन झाल्याच्या नंतर त्याची डेव्हलपमेंट कशी होते ती डेव्हलपमेंट आपल्याला याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायची. धन्यवाद.